आघाड्याचा उल्लेख केला. आता श्रावण येईल आणि प्रत्येक महादेवाच्या पूजेमध्ये आघाडा लागतोच लागतो. श्रावणातल्या सगळ्याच पूजा, नागपंचमीची पूजा असेल तर त्या आघाड्याला त्याच्यामुळे एवढं महत्व आहे की त्याचे इतके म्हणजे उपयोग आहेत. आघाड्याचे उपयोग मॅडम इतके सुंदर आहेत की जो आज त्याचे जर उपयोग जर सांगायला जर सुरुवात केली तर त्याला खरंच खूप चांगले दिवस येतील. आज आज आपण आघाडा पाहतोय की रस्त्यांवर आपले ज्यांना माहिती आहे ते ठीक आहे, नाही तर आपण कापून फेकून देतो. आघाडा सगळ्यात मेन म्हणजे हा बुद्धी, तीक्ष्ण, व्यवहार, कल्प, सुगंध, अभिव्यक्त, शरीर मंथन, तुमच्या वाताला तो कंट्रोल करतो, पित्ताला तो क्षमन करतो, कफाचं तो नियंत्रण करतो. इतका आघाडा शुद्ध आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं कॅलेस्ट्रॉल असेल, वाढतं वजन असेल आयुर्वेदामध्ये, त्याचबरोबर तुम्हाला बऱ्यापैकी इंद्रियांचे प्रॉब्लेम्स असतील तर आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगितलं की इंद्रियांचे जर प्रॉब्लेम्स असतील तर मी म्हणतो की सकाळी उठून आघाडा हा खाल्ला गेलाच पाहिजे. कमीत कमी जोपर्यंत पावसाळा आहे हप्त्यातनं एकदा तरी खाल्ला, त्याचे कुठल्याही प्रकारचे नुकसान नाहीयेत. कारण की आघाडा हा बेल पत्र आणि त्याच्यानंतर आघाडा पत्र हा शिवजीला अर्पण केला जातो. शिवात्मनम यहा ध्रुवेत्वे लक्षाह अक्षाह कृत्योर्था. त्याला आघाडा हा मराठी शब्द आहे, अक्षाह कृत्य हा संस्कृत मधनं शब्द आलेला आहे. त्याचे क्षार खूप महत्वाचे असतात. तुमचं तोंड आलेलं आहे, मुखाचा कॅन्सर आहे, तुमचा घसा बसलेला आहे, दात पेन करतोय, मग इमर्जन्सी काय करायचं, घशाचे प्रॉब्लेम्स आहेत काय करायचं, तर आघाडा चावून चावून गुळणी जरी केली तर अवघ्या 30 सेकंदात 1 मिनिटात तुम्हाला रिझल्ट त्याचे मिळतात. आघाडा हा बुधाची वनस्पती मॅडम. आपण जो पाचू वापरतो किंवा बुधाचे जे आपण उपाय करतो मग प्रत्येकाला ते शक्य होत नाहीये. मग त्याच्यासाठी आपण वनस्पती शास्त्रांमध्ये काय सांगितलं, ही जी वनस्पती आहे आघाड्याची वनस्पती मंगळवारी ही पूर्वेकडे तोंड करून ही घरी घेऊन यावी आणि हिला कुंकू मार्जन करावं. म्हणजे जसं आपण कुंकूचा अभिषेक करतो श्रीयंत्रामध्ये तसं हिच्यावर ओम बुधाय नमः किंवा ओम वरदलक्ष्मी नमः किंवा ओम अघाय नमः अघाय नमः. अघाय नमः हा सिद्ध मंत्र आहे मॅडम. आणि हा आघाड्याच्या ज्या वनस्पतीवर जर आपण सिद्ध केला तर ज्यांच्या कुंडलीमध्ये बुध खराब आहे आणि ज्यांच्या ईशान्येला टॉयलेट आहे, पूर्व विभिमुख घरं आहेत, अशाने त्यांच्या उंबऱ्याच्या खाली आघाड्याचे संस्कार करून घ्यावेत. आघाड्याची काडी साधारणतः 6 सेंटीमीटर किंवा 6 मीटर किंवा 6 सेमी एवढी ही 6 घेऊन यायच्या आणि तुमच्या उंबऱ्याच्या जरी खाली तुम्ही ठेवली तर त्या घरातला पूर्वेचा दोष असेल, ईशान्येचा दोष असेल, हा अगदी कमी होतो. म्हणजे आपण म्हणतो ना की ईशान्येला काहीच नकोय बाबा, ईशान्य तर देवघराचे, अगदी विचारांची दिशा आहे, पण मग न करताना काय करणार आपण, कारण की घरांच्या किमती वाढल्या आहेत, कुठे एवढे बजेट आहे आपला. तुमच्याकडे आघाडा अवेलेबल असेल त्याच्या काड्या तुम्ही तुमच्या उंबऱ्याखाली बुधवारच्या दिवशी धारण करा. कमरेत तुम्ही धारण करू शकतात, कमरेत तुम्ही धारण करू शकतात. प्रत्येकाला नाही वाटत की अरे हे थोडं ऑड वाटतं, तुम्ही थोडी ताईतामध्येही ते धारण करू शकतात. तेही नाही जमलं, काहीच नाही जमलं तर तुम्ही आघाडा, खूप सारा आघाड्याच्या मुळा ह्या तुम्ही कॅरी करू शकतात. हिरव्या रंगाच्या पोटलीमध्ये तुम्ही ती पूर्वेला लावा, ईशान्येला लावा, उत्तरेला लावा, वास्तूमध्ये कुठेही लावा, त्याचे खूप सारे रिझल्ट्स आहेत. आणि अजून एक सांगायचं महत्वाचं मॅडम की आघाडा जी वनस्पती आहे ही बुध आणि शुक्राला रिप्रेझेंट करते. शुक्र आणि बुध हे व्यापाराचे आहेत, शुक्र आणि बुध हे लक्झरियस लाईफ देणारे आहेत, गुड पार्टनर साठी चांगले आहेत, लव्ह लाईफ साठी ते चांगले आहेत. वास्तूमध्ये एक खूप सुंदर योग येतो, दशम स्थानातला मंगळ. 10व्या कुंडलीमध्ये जर आपल्याला काहीच माहिती नसेल पण 10व्या स्थानामध्ये जर मंगळ असेल तर तो तुम्हाला प्रशासकीय अधिकारी बनवतो. नाहीच काही बनवलं तर तो कमीत कमी तुम्हाला राजकारणी बनवतो. नाहीच काही बनवलं तर ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्यात तुम्हाला अधिकार पद देतो. मग सर आमचं तर 10व्या स्थानामध्ये मंगळ बसलेला आहे पण सगळं डाऊन येत, मग काय करायचं. मग 10व्या स्थानाला पावर करण्यासाठी आघाड्याची मूळ ही नेहमी आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. म्हणून या वनस्पतीचे सगळ्यात मेन म्हणजे ही आयुर्वेदामधली एक शुद्ध वनस्पती आहे. ही कॅन्सरवर मात करणारी आहे, ईशान्य पूर्वेचे दोष हटवणारी आहे, 10वं स्थान प्रबळ करणारी आहे आणि बुधाची असल्यामुळे बुद्धिमत्ता शुद्ध होण्यासाठी बुद्धम कराने अक्षर देवता शरीर सुबद्धता. म्हणून ह्या वनस्पतीचा उपयोग हा इतका महत्वाचा आहे. म्हणून माझं तरी मत आहे की शिवाला जे काही तुम्ही अर्पण कराल ते सगळं काही चांगलंच होतं, कारण की शिवाला कुठल्याही गोष्टींची आवश्यकता नसते. पान फुलाचा देव आहे आपला. म्हणून प्रेमाने जर आपण आघाडा जर वाहत असाल तर निश्चितच याच्या मागे वास्तूचा संबंध आहे, ज्योतिषशास्त्राचा संबंध आणि व्यक्तिगत संबंध आहे. म्हणून आघाडा जिथे कुठे असेल ना त्याच्या बिया तुम्ही ठेवा, त्याचं संगोपन करा आणि त्या कॅरी सुद्धा करा.
आघाडा म्हणजे इतके दिवस फक्त श्रावण आला की विकत आणायचा आणि महादेवांना Yes, व्हायचा. yes, yes, yes. एवढंच एवढंच फक्त होतं. मर्यादित Yes, होतं, yes, पण yes. त्याचे एवढे उपयोग आहेत. उपयोग म्हणजे आहेत. प्रत्येकाने खरं तर कुंडीमध्ये तो लावायला पाहिजे. लावायला पाहिजे.